पुण्यातील मेळाव्यातून ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. मी कुठल्याही ढेकणाला आव्हान देत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तुझ्या नादाला लागण्याच्या कुवतीचा तू नाहीस असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. कोणत्या व्यक्तीला नाही तर पक्षाला आव्हान दिलं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलं. ठाकरेंचं वक्तव्य वैफल्यग्रस्ताच्या नैराश्यातून आलंय असंही फडणवीसांनी म्हटलंय. इकडे मला माहित नाही, माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान नाही देत. ढेकणा अशी अंगठ्याने चिरडायची असतात. उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे. ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे, मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत. किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो तर त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं. देवेंद्रजींना कुठे ढेकण म्हणतो, त्यांना आव्हान देते. यांना आपली तब्येत पाहून बोला जरा, आपली परिस्थिती बघून बोला ना जरा. उगाच कोणाला ढेकण म्हणायचं, कोणाला बेडूक म्हणायचं, कोणाला काय म्हणायचं. मला वाटतं थोडंसं संस्कृतीला धरून बोला. तुम्हाला लढायचं तर समोर मैदानामध्ये या. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल विधानसभेमध्ये. पण इतक्या खालच्या भाषा अजून तर सुरुवात पण झाली नाही. सुरुवात झाली नसताना तुम्ही एवढ्या घाण भाषेमध्ये या ठिकाणी बोलतात. मला वाटतं हे कोणालाही अपेक्षित नाहीये. पण त्यांचा टोन आता सध्या गेलेला आहे. मानसिक संतुलन त्याचं खराब झाल्यासारखं मला वाटतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.